त्यांचे जर का उदाहरण आले की यांनी काय केलं, तिकिटाची संख्या कमी झाली, मग लोक जास्त वाढायला लागले, मग एंट्री जास्त झाली, जास्त नफा होतोय, ह्या पॅटर्नची उदाहरणं कशी सोडवायचे. तर ध्यानात ठेवायचं, असं समजायचं की सुरुवातीला 100 रुपये माझी किंमत होती, सुरुवातीला 100 रुपये माझी तिकिटाची किंमत होती आणि 100 लोक माझे सुरुवातीला तिकीट घेत होते. हे वाक्य ध्यानात ठेवायचं, ही मांडणी ध्यानात ठेवा. कसं सोडायचं बघा. मग नंतर किती झाले, ते 100 रुपये माझे तिकीट होते आणि 100 लोकांनी माझं तिकीट घेतलं, असं ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. मग आता काय झालं, शुल्क काय झालं, 35% कमी केलं. 100 रुपयाचे 35% कमी केलं म्हणजे 65 झाले का रे. आता 65 रुपये माझी किंमत झाली आणि काय झाली, प्रवासी किती 40% वाढले. जे 100 जात होते वाढले म्हणजे काय, 100 मध्ये 40 मिळा एवढे ते वाढले. आता एवढे लोक जायला लागले. ही मांडणी नीट समजून घ्या फक्त. आता याचं उत्तर कसं येतं, काय येतं, जर तुम्हाला खूप सारे उदाहरण तुम्ही सोडवले, तुम्हाला एक गोष्ट ध्यानात येईल, तुम्हाला काय करावं लागतं, यांचा गुणाकार करावा असतो, यांचा गुणाकार करावा लागतो. ठीक आहे. कसं ती आता ट्रिक मध्येच मोडली. यांचा गुणाकार करा. काय येतो यांचा गुणाकार, यांचा गुणाकार काय येईल मला सांगा. काय येईल तो, 140 14 गुणिलेच करा, 65 गुणिले 14 करा डायरेक्ट. ठीक आहे. 14 5 70, 7 गेले, 14 84 7 किती होता रे, 14 7 91, किती झाले 91. बरोबर, पुढे एक शून्य लावला. ज्यावेळेस मी 140 गुणिले 65 शे करल, उत्तर काय आलं, 91 वर 2 शून्य. तर हे माझं उत्तर आलं. यांचा गुणाकार करायचा. बघ ह्या किमती काढायला तुम्हाला इथले 2-3 सेकंद लागणार आहे. 35% कमी म्हणजे 65, 40% वाढले म्हणजे 140, यांचा गुणाकार 91 आलं उत्तर. मग याच्यावरून ठरवायचं कसं माझं उत्तर काय. जो गुणाकार येतो, गुणाकाराचे शेवटचे 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. गुणाकाराचे शेवटचे 2 दरवेळेस ध्यानात ठेवा, म्हणजे भागिले 100, शेवटचे 2 अंक सोडून पॉईंट द्या. काय दिसतंय, 91. कळालं प्रत्येकाला. तर 91 तुमचं उत्तर असणार. ते पर्यायाला मॅच करण्याचा प्रयत्न करा. सांगा 91 कोणत्या याला मॅच होतंय, सांगा बरं. उत्पन्नात बदल काय होतोय, आधी 100% उत्पन्न होतं, आता 91 झालं, म्हणजे काय झालं, 9% कमी झालं. कळालं प्रत्येकाला.